सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात एकदिवसीय बैठका सत्याग्रह. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. लडाखचे प्रसिद्ध संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षांतील कथित पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय बैठका सत्याग्रह आयोजित करण्यात आला. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधितांनी पदत्याग करावा अशी भूमिका मांडली. या बैठका सत्याग्रहाचे नेतृत्व ॲडव्होकेट प्रवीण सुरडकर यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही असे सांगत शिक्षण क्षेत्रातील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी "मी सोनम वांगचुक यांच्यासोबत आहे" अशा घोषणा देत शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदविला. आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी पुडेश मेढी. दिल्ली येथील जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांचं जे 20 दिवसापासून उपोषण चालू होतं, त्यांच्या उपोषणाचा समर्थनार्थ मी इथं बसलेलो आहे. त्यांनी जो विषय उपस्थित केलेला आहे तो त्यांचा काही वैयक्तिक विषय नाही. येणाऱ्या पिढीवरती जो परिणाम झालेला आहे, जो नीट पेपरफुटी प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, काही डिप्रेशन मध्ये गेलेले आहे, त्या वातावरण एकंदरीत त्यांच्या परिवारावरती जे परिणाम झालेला आहे त्याला कुठेतरी हे व्हायसाठी सोनम वांगचुक यांनी तिथे उपोषण चालू केलेलं आहे. आज आता माहिती अशी मिळाली आहे की सोनम वांगचुक यांना 20 तारखेला जे समर्थन मिळणार होतं पूर्ण भारतातून, ते इतकं भयानक समर्थन मिळणार होतं, त्याच्या भीतीपोटी केंद्राने पोलिसांच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना उचलून मारहाण केली. अक्षरशः आम्ही तो व्हिडिओ बघतो तर भीती वाटते की हे काय चालू आहे, भारतात लोकशाही का हुकुमशाही आहे, इथलं संविधान सुद्धा धोक्यात आलेलं आहे असं एकंदरीत वाटते. आणि तिथल्या युवकांना सुद्धा मारहाण केलेली आहे. विषय केला होता काल डिक्लेअर की म्हणजे एक दिवसीय बैठक सत्याग्रह करावा म्हणून, परंतु वातावरण आजचं जर आपण बघितलं दिल्लीचं, तर मला असं वाटतं की मी आता एक दिवसीय न करता याला कंटिन्यू करावं अशी माझी आता मानसिकता तयार होत आहे. कारण हे येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या युवकांसाठी मला इथं आता कंटिन्यू बसावं अशी माझी मानसिकता तयार होत आहे.